नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। काय झालं? पुन्हा सांगून सुद्धा आजींनी ऐकलं नाही ना? माहिती आहे ना तुम्हाला, मग कशाला विचारताय? काही नाही हो, ह्या सगळ्या आधीच्या पिढीतल्या लोकांना ना बदल पचत नाही. त्यांच्या त्या जुन्या पद्धतीनं डोक्यावर घ्यायचं आणि मग त्यांनाच कवटाळून जगत बसायचं. अरे पण आमचा कोणी विचार करेल की नाही? माझी काही स्वप्न आहेत त्यांच्यापेक्षा वेगळी असू शकतात. बरोबर आहे तुमचं, पण आजींच्या या वयात जरा कठीण आहे ना. कदाचित आपणही पुढे जाऊन असेच वागू. कसं आहे, वय वाढलं ना की हट्टीपणा जरा वाढतो. मग आपणच नको का त्यांना समजून घ्यायला? नाही म्हणजे तुम्ही. आणि एक सांगू, तुम्हालाही माहिती आहे की तुम्ही त्यांच्या समोर जिंकू नाही शकत. मग कशाला उगाच सगळं ताणताय? नाही, हे सगळं सांगणं सोपं आहे हो तुमच्यासाठी, पण इथे बँकेचे हप्ते मला भरायचे, तिला नाही. बरं, माझी नोकरी चालू असती तर तेही मी कसं बसं निभावलं असतं, पण आता काय नोकरी नाहीये. या जप्तीच्या नाचक्कीपेक्षा मुंबईचं घर वाचवणं बरं नाही का? नाही, बरोबर आहे तुमचं, सगळं बरोबर आहे. पण यावर वेगळा मार्ग काढायला आपल्याकडे वेळ आहे. पण आजींनी आता काही खाल्लं नाही आणि औषधं घेतली नाहीत तर काय होईल याचा विचार नको करायला का? तुम्ही प्लीज लिंबू पाणी कराल? आणि हो, त्याच्यात साखर नका घालू, डायबिटीज आहे तिला. आजी मला खूप भूक लागली. शाळेतनं डायरेक्ट आले ना मी. तुम्हाला नाही लागली? लागली ग. मी 2 चॉकलेट आणलेत, त्यातलं एक हवंय. आजी, तुम्ही उपोषणाच्या नावाखाली कपिलला उल्लू बनवताय ना? आणि तुम्हाला चॉकलेट खायचं नाहीये आणि तुम्ही उपोषण चालू असताना चॉकलेट खाताय? पोषण संपलं. हं? माझ्या नातवाने माझ्या मागण्या मान्य केल्या. कपिल कधी आला इकडे? मला नाही दिसला तो. मला दिसतोय ना, तो बघ. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स आहे? नाही. सॉरी. इट्स ओके. हे सॉरी. अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.